जर तुम्ही हा व्हिडिओ आत्ताच पाहत असाल तर समजा गणपती बाप्पांनी तुम्हाला इथे पाठवलं आहे, कारण आजचा संदेश तुमच्यासाठीच आहे. आजची संकट चतुर्थी तुमचं भाग्य बदलू शकते. फक्त 5 मिनिटच लक्ष देऊन हा उपाय करा आणि पुढचे 30 दिवसात बदल तुम्ही स्वतः अनुभवा. आजचा दिवस खूप खास आहे. आज आहे संकष्टी चतुर्थी, संकट दूर करणारा पवित्र दिवस. जर तुमच्या आयुष्यात अडचणी, आर्थिक त्रास, मानसिक त्रास, घरात वाद असतील तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे एक साधा पण शक्तिशाली उपाय जो तुमचं भाग्य बदलू शकतो. संकष्टी म्हणजे संकटातून मुक्त करणारी. गणपती बाप्पा यांना विघ्नहर्ता असेही म्हणतात, म्हणजेच विघ्न आणि अडथळे दूर करणारे देव. या दिवशी उपवास केल्याने अडलेली कामे पूर्ण होतात. घरातील नकारात्मक जी ऊर्जा असते ती कमी होते, मन शांत होतं आणि भाग्य हळूहळू बदलायला सुरुवात होते. हा उपवास सकाळी लवकर उठून स्नान करावे. गणपतीला दुर्वा आवडतो. दुर्वा, लाल फुले अर्पण करावीत. दिवसभर शक्य असल्यास उपवास ठेवावा. संध्याकाळी आरती करावी आणि रात्री चंद्राचं दर्शन करून उपवास सोडावा. आणि ओम गणपते नम असे 108 वेळा म्हणा. हा मंत्र तुमच्या जीवनातील सगळे अडथळे दूर करण्यास मदत करतो. आजच्या दिवशी हा एक उपाय नक्की करा. एका छोट्या कागदावर तुमची सर्वात मोठी समस्या लिहा. तो कागद गणपतीसमोर ठेवा आणि मनापासून प्रार्थना करा, बाप्पा माझं हे संकट दूर कर. त्यानंतर तो कागद जाळू नका, पण सुरक्षित ठेवा. काही दिवसात तुम्हाला परिस्थिती बदललेली दिसेल. जीवनात बदल कसा झाला हे कसं ओळखायचं, तर अचानक मन शांत होईल, अडलेली कामे सुरू होतील, जी नकारात्मक लोक असतील ती दूर जातील, आर्थिक स्थितीत सुधार दिसेल. हे सगळे संकेत सांगतात की गणपती बाप्पांची कृपा तुमच्यावर सुरू झाली. देवावर नेहमी विश्वास ठेवावा, कारण देव कधीच अन्याय करत नाही. जेव्हा आपण पूर्ण श्रद्धेने प्रार्थना करतो तेव्हा देव आपल्यासाठी मार्ग तयार करत असतो. आजच्या संकट चतुर्थीला मनापासून प्रार्थना करा आणि म्हणा, गणपती बाप्पा मोरया. तुमचं प्रत्येक संकट दूर हो, तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी येऊ. कमेंटमध्ये नक्की लिहा, गणपती बाप्पा मोरया.